आणि ही आपण बघूया रुग्णालयाच्या जवळची, विमानतळाच्या जवळची काही दृश्य आहेत आणि मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी या ठिकाणी आहे। या ठिकाणी मदत पोहोचणं खरं तर गरजेचं आहे। विमानाचं एक टोक या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एका इमारतीच्या जवळच हे टोक बाहेर आलेलं आपल्याला दिसतंय, त्यामुळे किती मोठं नुकसान असेल या दृश्यांवरून दिसतंय। विजय रुपानी विमानामध्ये असल्याची माहिती मिळते। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सुद्धा या विमानात होते अशी एक माहिती कळतीये। 242 प्रवाशांना घेऊन हे विमान चाललं होतं, मात्र यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सुद्धा होते अशी माहिती कळतीये। या संदर्भात काही वेळामध्ये आणखी स्पष्टता येईल, त्यामुळे या प्रवाशांमध्ये आणखी कोणाचा समावेश होता का हेही पाहावं लागणार आहे। तर विजय रुपानी यांच्या संदर्भातली एक सगळ्यात मोठी अपडेट येते, ते जखमी असल्याचं कळतंय। विजय रुपानी गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि ते अहमदाबाद लंडन या विमानामधून प्रवास करत होते। या अपघातात रुपानी जखमी झाले असल्याचं कळतंय। गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत विजय रुपानी आणि ते या विमान अपघातात जखमी झाल्याचं कळतंय। 242 विमान प्रवासी या विमानामध्ये होते आणि हे विमान कोसळलं। यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सुद्धा होते, ते जखमी झाले असल्याची माहिती कळतीये। प्रवाशांसंदर्भात आणखी माहिती काही वेळामध्ये तपशील सगळे पुढे येतील। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, विजय रुपानी गुजरातचे माजी मुख्यमंत्री या दुर्घटनाग्रस्त विमानामधून प्रवास करत होते आणि ते जखमी झाले असल्याची माहिती कळतीये। एकूण 242 प्रवासी होते, यामध्ये किती मोठी जीवितहानी झालेली आहे ते काही वेळामध्ये स्पष्ट होईल, मात्र मृतांची संख्या मोठी असेल अशी एक भीती व्यक्त करण्यात येते। अर्थात किती अंतरावरून हे विमान कोसळलेलं आहे या संदर्भात सगळे स्पष्टता आल्यानंतरच जीवितहानीचा आकडा कळेल आणि काही एक्सक्लुझिव्ह आणि ही मोठी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात या अपघातासंदर्भातली। हे फोटो आहेत विमान ज्या ठिकाणी कोसळले, विमानाचा काही अवशेष दिसत आहेत आणि तिथे आगीची दुर्घटना आणि त्याचप्रमाणे काळा धूरही दिसतो आहे। 242 विमान प्रवासी या विमानामध्ये होते, त्यामुळे जीवितहानी मोठी असू शकते अशी एक माहिती कळते, अशी एक भीती व्यक्त होतीये। जवळपासच्या रुग्णालयांमध्ये सध्या या जखमींना हलवण्यात आलेलं आहे। अहमदाबाद लंडन विमान क्रॅश झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या विमानाची मोठी दुर्घटना सध्या अहमदाबाद सरदार वल्लभभाई विमानतळावर जवळ घडलेली आहे। अक्षरशः टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांच्या आत हे विमान कोसळलेले, मात्र जवळच रहिवासी भाग होता, त्यामुळे रहिवासी भागामध्ये आणखी काही यामध्ये जीवितहानी झालेली आहे का याबाबत सुद्धा काही वेळामध्ये स्पष्टता येईल। मेघानी नगर असा हा भाग होता आणि त्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे। संपूर्ण परिसरामध्ये सध्या धुराचे काळे लोट आहेत। या ठिकाणी बचाव कार्य मोठ्या वेगानं सुरू आहे, तर 2 किलोमीटरचा परिसर हा सामान्यांसाठी बंद करण्यात आलेला आहे।